नमस्कार मंडळी. हा व्हिडिओ श्री बावतीस पेडीकर ह्यांच्या सौजन्याने तयार केला आहे. त्यांनी भरपूर मेहनत घेऊन विविध माध्यमातून ही सर्व माहिती गोळा केली आहे. ती माहिती फोनवर एका बोटाने टाईप करून व्हॉट्सॲपवर त्यांच्या ग्रुपवर पाठवित असतात. ती सर्व माहिती एका ठिकाणी गोळा करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ह्या प्रवासात त्यांना खूप लोकांची मदत, प्रोत्साहन, सहकार्य लाभले आणि लाभत आहे. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. त्यांना लहानपणापासून वाचन व लिखाणाची खूप आवड आहे. लिखाण शैली, शब्द मांडणी त्यांची आहे. ते कुणी मोठे इतिहासकार किंवा साहित्यिक नाहीत. त्यांची भाषा शैली साधी, सरळ आणि सोपी आहे. काही माहिती चूक वाटल्यास, कुणाला आवडत नसल्यास, काही आक्षेप असल्यास जरूर कळवा. कुणालाही दुखावण्याचा इथे आमचा उद्देश नाही. 17 एप्रिल 2023 भाग पहिला. नंदाखाल चर्च. पवित्र आत्म्याचे चर्च, ज्याला पूर्वी इस्प्री सांताचे देऊळ असे म्हटले जायचे, त्याला 2023 साली 450 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने 2023 वर्ष हे चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्ष म्हणून साजरे केले गेले. त्यानिमित्ताने ही माहिती दिली आहे. पवित्र आत्म्याची कृपा आपणा सर्वावर असो. उत्तरेला वैतरणा नदी, दक्षिणेला उल्हास नदी, पूर्वेला डोंगर, पश्चिमेला सागर, अरबी समुद्र आणि मध्यभागी असलेला आगर म्हणजे आपला वसई तालुका. अगदी मुंबई शहराला जवळ असलेला. निसर्गाने भरपूर काही दिले आहे. अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपला बचाव होतो. समुद्र जवळ असूनही आपल्या परिसरातील पिण्याचे पाणी गोड उपलब्ध होते. विहिरी कधी आटल्या नाहीत, परंतु काही मनुष्याच्या हव्यासापोटी पाणी उपसा झाल्याने हे सर्व पाणी पिणे योग्य राहिले नाही. पाण्यात खारटपणा वाढल्याने घरोघरी फिल्टर लावले गेले आहेत. शेती बागायतीवर देखील याचा गंभीर परिणाम झाला आहे. 23 डिसेंबर 1533 साली पोर्तुगीज व्यापारी आणि सोबत मिशनरी यांचे आगमन झाले. त्यांनी वसईत किल्ला बांधला आणि त्या किल्ल्यात 1536 ते 1596 या काळात 4 पंथांनी 4 मंदिरे चर्चेस बांधण्यात आली. त्यानंतर किल्ल्याबाहेर 9 चर्चेस त्यांनी बांधली. त्यापैकी पहिले चर्च निर्मळ येथील होली क्रॉस 1556, दुसरे सेंट थॉमस चर्च सांडोर 1566, तिसरे सेंट जेम्स चर्च आगाशी 1568, त्यानंतर चौथे होली स्पिरिट चर्च नंदाखाल 1573, आवर लेडी ऑफ ग्रेस पापडी 1574, आवर लेडी ऑफ रेमेडी रमेदी 1577, मदर ऑफ गॉड चर्च पाली 1585, सेंट मायकल चर्च माणिकपूर 1606, आवर लेडी ऑफ मर्सी चर्च मर्सी 1606. अशी 9 चर्चेस ही पोर्तुगीज कालीन आहेत. त्यानंतर गिरीज 1917, अर्नाळा 1931, गास 1942, गोखिवरे 1943, वसई कोळीवाडा 1943, मुळगाव 1945 व भुईगाव 1946 ही 7 चर्चेस आणि तलासरी गांगणगाव डहाणू 3 चर्चेस असे 10 चर्चेस ब्रिटिश काळातील आहेत. सविस्तर माहिती नंतर मिळू शकेल. 1573 साली 1573 पोर्तुगीजांनी उभारलेले किल्ल्याबाहेरील हे चौथे चर्च, हे इस्प्रिसंतचे देऊळ, पवित्र आत्म्याचे चर्च नंदाखाल होय. वसई किल्ला व परिसरात चिमाजी आप्पा यांनी मराठ्यांनी केलेल्या हल्ल्यापासून बचावलेले एकमेव चर्च असे मला वाटते. हे चर्च पवित्र आत्म्याला समर्पित केलेले वसई, मुंबई सर्वधर्म प्रांतातील पहिले आणि संपूर्ण भारतातील दुसरे चर्च असेल. गोव्यामध्ये 1515-64 साली इस्प्रिसंतांचे देऊळ बांधले होते. त्यानंतर आणखीन 3 चर्चेस पवित्र आत्म्याला समर्पित केलेली आहेत. त्यानंतर मुंबई धर्म प्रांतात, नवी मुंबई आणि आत्ताच तलासरी येथे पवित्र आत्म्याला समर्पित केलेले चर्च उभारली गेलेली आहेत.
आपला वसई विभाग तसेच दमण गोवा सुद्धा मुंबई धर्मप्रांतात होता तो पोप लिओ 13वे यांनी 1886 साली मुंबईला सरधर्म प्रांताचा दर्जा देताना दमण गोवा स्वतंत्र धर्मप्रांत निर्माण केला व वसई विभाग दमण गोव्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. दमणला किंवा गोवाला जाणे येणे प्रशासकीय व इतर दृष्टीने त्रासदायक होते. भाविकांमध्ये अस्वस्थता वाढली. 1926 मध्ये पोपचे राजदूत श्रीलंकेत कंडी येथे भेटीला आले असता आपल्या वसई मुंबईचे एक शिष्टमंडळ कंडी येथे गेले होते. त्या शिष्टमंडळात आपल्या नंदाखालचे भूमिपुत्र दिंडा कुरेल, मोत्या शेटचे पणजोबा होते. शिष्टमंडळाच्या शिष्टाईला यश येऊन वसई विभाग पुन्हा मुंबई सरधर्म प्रांतात समाविष्ट करण्यात आला व 1928 पासून आर्चबिशप जॉकिन्म डिलिमा यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी चर्चे तेथे शाळा सुरू केल्या. त्यानंतर आर्चीबिशप थॉमस रॉबर्टस आणि आर्चीबिशप कार्डिनल व्हॅलेरियन ग्रेक्सियस यांचे आपल्या वसईवर फार मोठे योगदान आहे, हे विसरता येणार नाही. इसवी सन 1908 साली दिंडा कुरेल यांनी नंदाखाल चर्चला मोठी घंटा देणगी रूपाने दिली. आजही ती घंटा आहे. त्या घंटेचा आवाज जवळपास 10 किलोमीटर परिघापर्यंत ऐकू येतो. दिंडा कुरेल यांचे पणतू मॅथ्यू बेजमी कोरिया उर्फ मोत्याशेट, त्यांचे शिक्षण सेंट स्टानिस्लास, वांद्रे येथे झाले होते. त्यांचा केळ्यांचा व्यापार व वखार होती म्हणून त्यांना केळ्यांचा राजा म्हणत. त्यांना पोप महाशांकडून शेव्हालियर, पोपचे सरदार ही बहुमानाची मोठी पदवी मिळाली. ते केवळ वसईच नव्हे तर ठाण्यातील पहिले पोपचे सरदार असतील. 12 जानेवारी 1956 रोजी कार्डिनल व्हॅलेरियन ग्रेसियस यांच्या हस्ते हजारोच्या उपस्थितीत नंदाखाल येथे ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यानंतर ते 1958 साली रोम दरबारी जाऊन पोपना भेटलेले पहिले वसईकर होत. 1533 साली पोर्तुगीज मिशनरी यांचे आगमन झाले. त्यांनी धर्मप्रसार केला. वसई किल्ल्यामध्ये पोर्तुगीज सैनिक होते. त्यांनी आपल्या भारतीय महिलांशी विवाह केले. अशाच एका पोर्तुगीज सैनिकाने आपल्या आगाशी येथील दुसऱ्या पिढीतील महिलेशी विवाह केला. 1557 साली त्यांना पुत्ररत्न झाले, गोन्सालो गार्सिया, अतिशय बुद्धिमान. वयाच्या 7व्या वर्षी त्यांना वसई किल्ल्यातील आश्रमामध्ये ठेवण्यात आले. धर्मगुरूचे संपर्कात असल्यामुळे पुढे ते धर्मगुरू झाले. जपानला गेले 1596 मध्ये आणि नागासाकी टेकडीवर 5 फेब्रुवारी 1597 रोजी 26 रक्तसक्षानी क्रुसावर बलिदान दिले. त्यामध्ये असलेले एक गोन्सालो गार्सिया, वसईचे सुपुत्र, त्यांना 8 जून 1862 मध्ये सर्व रक्तसाक्षांना संत म्हणून जाहीर झाले. पहिले भारतीय संत आणि आपले वसईकर सुपुत्र. त्यांचा जन्म आगाशीला झाला. ते घर त्या ठिकाणी आहे यावर संशोधन चालू आहे. फादर पॉलिकॉर्प डिमेलो परेरा. पुढे त्यांना सिनोर म्हटलं जातं असे. नंदाखाल, 2 तलाव, विसरोडी गावातील सुमारे 250 वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 1772 रोजी त्यांना गोव्याचे आर्चबिशप डॉम अटनिओ ट्वेरा डी नेवा ब्रून सिल्वेरा यांच्याकडून धर्मगुरू पदाची दीक्षा घेतली. रेव्ह फादर पोलिकॉर्प डिमेलो परेरा यांनी ठाण्यातील सेंट जॉन डी बाप्टिस्ट चर्च येथे सेवा कार्य केले. त्याच ठिकाणी असताना 17 मार्च 1776 रोजी त्यांचे निधन झाले आणि त्याच चर्चच्या आवारात त्यांचा दफनविधी झाला. ते 250 वर्षापूर्वीचे नंदाखालचे तसेच वसईतील पहिले धर्मगुरू असावेत. अजूनही काही कुटुंबे सिनोर आडनाव लावित आहेत. फादर फ्रँक उर्फ फ्रान्सिस लोबो. लहानपणी 7 वर्षाचे असताना फादर डिसिल्वा यांनी त्यांना अजमेर राजस्थान येथे नेले. सर्व शिक्षण पूर्ण झाले. ते 1935 साली मॅट्रिक केम्ब्रिज झाले. ते सेमिनरीत गेले आणि 1943 साली त्यांनी नंदाखाली चर्चमध्ये गुरुदीक्षा घेतली व ते मुंबई सर धर्मप्रतात प्रेषितीय कार्य करू लागले. ते टी.बी. हायस्कूलचे प्रिन्सिपॉल, सेंट जॉन डी बाप्टिस्ट हायस्कूलचे, सेंट मायकल हायस्कूल, माहीम येथे प्राचार्यपदी होते. कोरिया युद्धाच्या वेळी
भारत सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतिदूत म्हणून शिष्टमंडळ पाठवले, त्यामध्ये फादर प्रक लोबो यांना सुद्धा शांतिदूत म्हणून पाठवण्यात आले होते. दुर्दैवाने त्यांचे 1963 साली अकाली निधन झाले. मा डिसिल्वा यांनी दुसऱ्या एका मुलाला, मायकल पेद्रू रुमाव, फादर जॉन रुमाव यांचे ज्येष्ठ बंधू, यांना सेंट मायकल हायस्कूल माहीम येथे पाठवले. तेही 1935 साली मॅट्रिक झाले. मात्र त्यांनी संसार थाटला व नंतर ते परदेशी गेले. बिशप थॉमस डाबरे आणि कामगार नेते मार्कस डाबरे यांचे वडील नवेल उर्फ मनू डाबरे, भुईगाव, हे उत्तर वसईतील पहिले मॅट्रिक 1932 साली आर.पी. वाघ हायस्कूल रमेदी येथून झाले. पुढे ते कलेक्टर झाले. जॉन नाना तुस्कानो हे आणि ॲलेक्स उर्फ ए.पी. तुस्कानो घोसाळी हे 1943 साली टी.बी. हायस्कूल येथून मॅट्रिक झाले. त्यांनी नंदाखाल येथील शाळेत शिक्षक म्हणून काम केले. नंतर नेव्हल डॉक यार्डमध्ये सेवा कार्य केले. जॉन तुस्कानो यांनी रेल्वेमध्ये सेवा केली. तूर्तास इतकेच. धन्यवाद. बावतीस पेडीकर. पुढील भाग 2 लवकरच येत आहे.